थोबाडा राहण्यात आवाज मला भाजी अजिबात आवडत नाही, मी खाणार. अरे तुला देणार नाही, खातोच नाही. नवीन वर्ड अनलॉक, गपगप रस्सा. अरे पण गॅस माझा वाया चालला नाही. तर हे बघा, हे आज आपण बनवणार आहोत. मला सांगता येत नाही. मराठी बोल, महाराष्ट्राचा माणूस आहे तू. हे गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. गाइस, आज आहे रविवार आणि रूमवर असल्यामुळे आज विचार केला की काहीतरी नवीन करून खायचं. तर वैभव आज आमचं काय बनवतो मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हे बघा, हे असे गरीब इथे खायला बसलेत. हे आमचा वैभव इथं काहीतरी करतोय. तर हे आता काय करतो मी तुम्हाला सांगतो. तर आपण विचारू ह्या रेसिपी कशी कशी आहे वैभवला. बघायची मला सांगता येत नाही. भावालाही काही माहिती नाही. तर हे काय होते आता, हे कांदा कांदे भाजल्या जात आहेत. हे असं मस्त प्रकारे मटेरियल काढण्यात आलेलं आहे. प्याज, मराठी बोल, मराठी बोल, महाराष्ट्राचा माणूस आहे तू. तर हे बघा, मिरच्या आहे, जिरे आहे, मीठ काढलेलं आहे, मसाले आहे, गाजर आहे. इथं आपली खिचडी रेडी आहे. सगळ्यात मेन विषय म्हणलं तर आज आपण बनवणार काय आहे. जर तुम्हाला हे बघून जर बनवणार काय विषय असेल तर हे बघा, हे आज आपण बनवणार आहोत शेवगा, शेवग्याची भाजी. आणि खाणार काय त्याच्यासोबत गपगप रस्सा. गाइस, नवीन वर्ड अनलॉक, गपगप रस्सा. अबे साले, हे नाशी गरीब बसले खायला. अरे तर बघूया कशी बनते. ठीक आहे. कांदा फोडलेला आहे आता. आणि हे कसं करणार, मिक्सर मधून कसं काढणार त्याला. अरे पण गॅस माझा वाया चालला नाही. अबे साले, काय म्हणलंस, काय म्हणलंस. मोबाईल फेकून मार. टाक टाक टाक, तेल टाक. तर चला आता सगळं वाटण जे आहे मिक्सर मधून काढताना तुम्हाला दाखवतो कसं कसं बनवते. जर तुम्ही माहित असेल तुम्हाला काय आपलं काय याची भाजी कशाची. अरे भाजते अच्छा, भाज भाजून टाक भाजून डायरेक्ट असं भाजून घे ना, असं फेकून देतो असं तिकडे बाहेर. तर शेवग्याची शेंगाची भाजी कोणीतरी म्हणलं होतं की तुला करता येते का नाही. तर असे दाखवण्यासाठी डायरेक्ट भाजी बनत आहे. करता येते का डायरेक्ट प्रश्न केला आहे डायरेक्ट भावाला. त्यामुळे ही करू नको नाही, हा करू नको म्हणलेल्या गोष्टी आम्ही प्रत्येक वेळेस करणार. त्यामुळे आज आम्ही करतोय शेवग्याची भाजी. मला अजिबात आवडत नाही, मी तर खाणारच नाही भाजी. पण मला अजिबात आवडत नाही. मला भाजी अजिबात आवडत नाही, मी खाणार नाही. तुला देणार नाही, खातोच नाही. मी खाणारच नाही. संबंधच येत नाही ना. अरे पण त्याने तुला देतो नाही ते काही बोललाच नाही. संबंधच कुठे देणार का. भावा, अबे साले, खायचं म्हणलं काही घे. तुला भेटणार माझी खिचडी तर रेडी आहे. माझी खिचडी रेडी आहे. भात खाऊन जण. आता काय टाकण्यात येते, आता काहीतरी टाकण्यात येते. थांब रे, थांब. टाकून दे सगळं जे टाकायचे टाकून दे. काढून घेण्यात येत आहे रे, टाकण्यात नाही. आता टाकण्यात येत आहे. एक विचित्र पद्धतीची आज आपण भाजी बघणार आहोत. अशी पद्धत मी फर्स्ट टाइम बघतोय. फोन आला झाली भाजी. फोन आला भाई. नुसतं माझं तेल वापरलेले भाई. रामकृष्ण हरी. सिनेमॅटिक भाजी. अबे साले, हलवाई क्या. भाई कसले मिरच्या भाजल्या, कसलं असं खाऊ वाटलंय. डायरेक्ट हातावर टाक हातावर टाक. अबे साले, घरगुती प्रीमियम पद्धतीने कांदा बिचा. अरे हर एक जण चॅलेंज करते भाई, हर एक जण. हर एक जण चॅलेंज. आम्हाला भाई तू डायरेक्ट फोटो अशी सिनेमॅटिक फोटो व्हिडिओ पाठवतो तुला. सिनेमॅटिक पाठवतो शेवग्याच्या भाजीचा. ठीक आहे. गोपदा. हॅलो गाईज म्हणा. हॅलो गाईज. एवढं मटेरियल रेडी आहे बाबांनो. हे आपल्या शेवग्याची शेंगा, हे मसाले तेल लावून काढलेत आय थिंक. तर हे सगळं मिक्सर मधून काढणार आणि मग हे त्याच्यात टाक फेकून द्यायचं. हे तिकडे तवा गरम आहे, पायाला पोळल ते. आता मी काय केलं माहितीये का, कांदा बिंदा सगळं भाजून घेतलंय. कांदा भाजला नंतर ते डबल तव्यावर परतीला. ठीक आहे. मिरच्या भाजीला आता शेंगा कापून ठेवल्या. तर शेंगा काय करू आता ते भाजून घेतलंय मी कुठून. अबे साले, थोडं कुटायचं बरं का. ती वाटण काढणार सगळं मी. मी सांगत होते ऐक, लसूण आणि थोडं कुटायचं बरं का.
ते आली ते घ्यायचं, म्हणजे तेलात टाकायचं, लसूण खोबरं, त्यात हळद टाकायची, थोडं मीठ टाकायचं, त्याच्यानंतर त्या शेंगा टाकायच्या आणि ते उलशा गरम करून हलवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर ते पाणी टाकायचं त्याच्यात आणि त्या शेंगा शिजून द्यायच्या. शिजल्यानंतर ते पाणी शेंगा बाहेर काढायच्या. मग तो जे वाटण केलंय का मिक्सर मध्ये काढलेलं, थोडे फुटाणे, धने, थोडी हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर हे त्याच्यात घ्यायचं, खोबरं घ्यायचं आणि डाळ म्हणजे फुटाणे टाकले ते टाकायचं, मिक्स करून बारीक करायचं. नंतर मग काय करायचं, डबल त्याच्यात तेल टाकायचं, मसाला टाकायचा, वाटण टाकायचं, फोडणी टाकलं का त्यानंतर मग ते शेवगे शेंगाचं पाणी त्याच्यात टाकायचं. शेवगे शेंगाचं पाणी. हा, मग एक नंबर भाजी होऊन जाईल तुमची. मस्त प्लान आहे. अरे ते पाण्यामध्ये हळद बीळ टाकली हो, तेल टाकून आता ह्यानं. हे पाण्यामध्ये तेल टाकले, हळद टाकून आता ते शेंगा टाकले मध्ये. लय वेळ आहे आणखीन भाजीला, कट्टाळा आले. ए पत्या झाली का आंघोळ? नाही. येणार का नाही? पैसा मसंगे पैसा आपल्याकडे डायरेक्ट आता भाजी बनवल्यावर भेटूया. कशी बनवल्या भाजी, त्याला येतच नाही भाजी तरी करायला चाललाय. मग बघूया कशी होते भाजी. डायरेक्ट भाजी केल्यावर अरे पण मी खाणारच नाही ना. भेटूया मित्रांनो, डायरेक्ट भाजी केल्यावर खाऊया आपण थोडी भाजी. थोपडा राहण्यात आवाज अबे साले. व्हिडिओ मित्र डायरेक्ट भाजी बनवल्यावर आपण मस्त केली काय, मस्त भाजी बनवलं मस्त एकदम मारेल. तर खिचडी खाऊन घेऊया आपण. टाकलंच पण मिक्सर मधलं दाखव. टाकलं भाई टाकलं. मी तर खाणार नाही रे बाबा. अच्छा. तुला काय देणार नाही रे बाबा. खाणारच नाही. पाण्यामध्ये उकडून शेंगा आता परत याच्यात टाकायच्या. मला वाटत नाही असं भाजी कोणी केला असेल याच्या आधी. परत ते त्याच्यात टाकणार, परत ते त्याला शिजवणार. किती गॅस वाया चाललाय माझा. भाजी चेक करा. भाजी गाईज फायनली फायनली भाजी करूनच टाकली बाई आम्ही डायरेक्ट. एकाने चॅलेंज दिला होता आम्हाला की तुला करता येत नाही असं, ते आम्ही नाही का डायरेक्ट करूनच दाखवलं भाई. ब्लॉगरच्या ज्या घरी ना रूम मध्ये ना असे चॅलेंजेस एक्सेप्ट करायचे. कशी टेस्ट चांगली झाली तर बरी आहे. अच्छा. तर खाणार मी, ना तर खाणारच नाही अजिबात. देणारच नाही रे. खत्म. मस्त मस्त आहे मस्त. थोडं पोळल थांब, मी कमी आहे. अच्छा. पण तडका झाला रे भाजी. मला 4 चपात्या आण. अरे भाकरी का ना, भाकरी सोबत चांगलं लागतंय. भाकरी नाही भेटत इथं. अरे तिथं भेटतं वरी. तर भेटूया डायरेक्ट आता चपात्या भाजी सोबत खाताना. माझं संध्याकाळी भाकर आणू. जेवण झालं. खत्म.